वेगळी निर्मिती करणारी त्या निसर्गाची तू एक आद्य दैवत आहेस. ताई किती करत असता ग तुम्ही? घर सांभाळत सांभाळत हा सगळा जीवनाचा रेटा उडत असता. सकाळी उठायचं, सकाळी मुलगा उठला की त्याकडे लक्ष द्यायचं. उद्या सकाळी नवऱ्याला कामावर पाठवण्याची सुद्धा तयारी तुलाच करायची. घरात सासूकडे सुद्धा लक्ष द्यायचं. सासूच्या औषधाच्या गोळ्या घेतल्या की नाही त्याकडे बघायचं आहे. सासरे सुद्धा आजकाल आजारी असतात, त्यांच्या पुढे सुद्धा लक्ष देऊन सगळं आयुष्य उडत द्यायचं. किती किती करायचं असतं ना. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग ती खाकी अंगावर चढवायची आणि मग ती खाकी अंगावर चढवून घेतली ना, तेव्हा मात्र घरातलं असलेलं चूल मूल सगळं विसरायचं. आणि मला वाटतं हे विसरलं जातं ना, ते फक्त त्या दिलेल्या शब्दांमुळे. ते म्हणजे सदरक्षणाय आणि खरं निग्रहणाय ह्या असलेल्या आपली वाक्यामुळे. ही वाक्य ऐकली की सगळं पाठीशीच पडतं ना आणि आपली नवीन जबाबदारी तयार होते. ताई किती करता ग तुम्ही? ह्या सगळं करत असताना आम्ही नागरिक म्हणून ना केव्हा केव्हा तुमचे धन्यवाद करणं सुद्धा विसरून जातो. तुम्ही सर्वांसाठी जगत असता, पण काही दिवस ना कधी एक श्वास घेऊन ना स्वतःसाठी जगतो. ती वेळही आहे ना, एखादा दिवस स्वतः करता जगावा. तो दीर्घ श्वास न स्वतः करता घेत आहे. आयुष्याला हा कायदा सुव्यवस्था बाळगताना, गुन्ह्यांची उकल करत असताना, मानसिक दबावाचं हे ओझं डोक्यावर घेऊन चालत असताना ना, थोडा वेळ कधीतरी स्वतःलाही देत आहे. तुझा अभिमान नेहमीच असेल बघ, कारण तो खऱ्या अर्थाने आम्ही पोलिसांच्या रूपात पाहिलेली वावरताना तू पर्यायी झाशीची राणी होतेस. तू वावरताना केव्हा केव्हा त्या अनाथांची माय म्हणून तू त्या अनाथांची माय सुद्धा होतेस. ताई तुझ्या या कार्याला आम्हा सर्वांचा नेहमीच सलाम असेल, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जगताय त्या मुंबई पोलिसांचं. म्हणून माझा हा तुम्हा सर्व महिलांना